दुपारचे 1:30 वाजतायत आणि हेडलाईन्स नंतर आपण बातम्यांचा वेगवान आढावा घेणारच आहोत। मात्र त्यापूर्वी काही बातम्या सविस्तर पाहणार आहोत। जालन्यातील वडीगोद्रीत पुन्हा एकदा मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक हे आमने सामने आलेत। जरांगे पाटलांना भेटण्यासाठी मराठा आंदोलकांची बाईक रॅली होती आणि हीच बाईक रॅली लक्ष्मण हाकेंच्या उपोषण स्थळावरून जात होती। याच वेळेस ओबीसी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। त्यावेळेस दुसऱ्या बाजूने म्हणजेच मराठा आंदोलकांच्या बाजूने देखील घोषणाबाजी करण्यात आली आणि ओबीसी समाज बांधवांनी देखील घोषणाबाजी केली आहे। यावेळेस काही काळासाठी तणावाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। दरम्यान काल रात्री देखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती। काल रात्री जरांगेंना भेटण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं होतं। पोलिसांनी हाकेंच्या उपोषण स्थळाजवळच मराठा आंदोलकांना अडवलं आणि त्यामुळे ओबीसी आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे। दरम्यान आज पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण झाली होती। मराठा आणि ओबीसी आंदोलक पुन्हा एकदा आमने सामने आले होते। जरांगेंना भेटण्यासाठी मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती आणि याच रॅली दरम्यान ओबीसी आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि त्यानंतर मराठा आंदोलकांनी देखील घोषणा दिल्यात। वडीगोद्रीत त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्याचं चित्र बघायला मिळालं।